पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. कृत्रिम बुद्धिमत्तेला समावेशकता आणि सक्षमीकरणाचं माध्यम बनवून तिच्यासाठी आकाश खुलं करताना तिचं नियंत्रण मानवाकडे कायम राखणं महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेच्या उद्घाटन समारंभात केलं. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्रांतिकारक तंत्रज्ञान आहे आणि तिचा वापर कशा प्रकारे होतो यावर तिची उपयुक्तता ठरत असते, असं पंतप्रधान उद्घाटन सत्रात म्हणाले. मानवाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत महत्त्वाचं संक्रमण करणारं हे तंत्रज्ञान असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज असली प्रश्न यह नहीं कि भविष्य में आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्या कर सकती है. प्रश्न ये है कि वर्तमान में हम आर्टिफिशियल इंटेलिजेंस के साथ क्या करते हैं. ऐसे प्रश्न मानवता के सामने पहले भी आए हैं. सबसे सशक्त उदाहरण है न्यूक्लियर पावर. हमने उसका डिस्ट्रक्शन भी देखा है और सकारात्मक कंट्रीब्यूशन भी देखा है. एआई भी एक ट्रांसफॉर्मेटिव्ह पॉवर है. यावेळी पंतप्रधानांनी भारतामध्ये या तंत्रज्ञानाची उपयुक्तता वाढवण्यासाठी असलेलं सक्षम मनुष्यबळ आणि त्याचा विवेकी वापर करण्याची मानसिकता असल्याकडे लक्ष वेधलं. ग्लोबल साऊथमध्ये आयोजित होणारी ही परिषद भारताबरोबरच संपूर्ण जगासाठी महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता समावेशन आणि सक्षमीकरणाचं माध्यम बनली पाहिजे. विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये या उद्देशानं तिचा वापर झाला पाहिजे. त्यासाठी तिचं लोकशाहीकरण होण्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. पंतप्रधानांनी एआयसाठी मानव व्हिजन अर्थात नैतिकता, उत्तरदायी शासन, राष्ट्रीय सार्वभौमत्व, उपलब्ध आणि समावेशक वैध आणि औरस या घटकांचा समावेश असलेल्या दृष्टिकोनाची गरज व्यक्त केली. मानव आणि बुद्धिमान प्रणाली यांच्याद्वारे सहनिर्मिती, सहकार्य आणि सहअस्तित्व असलेल्या युगात प्रवेश केला जातोय. आपलं काम या प्रणालीमुळे अधिक स्मार्ट, वेगवान आणि परिणामकारक बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक सामायिक कल्याणाचं माध्यम म्हणून या प्रणालीचा विकास करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी संबंधितांना केलं. विविध जागतिक नेत्यांनी देखील या परिषदेत आपले विचार मांडले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी त्यांना या परिषदेला निमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ग्लोबल साऊथमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी भारताचं अभिनंदन केलं आणि ही परिषद भारतामध्ये होणं विशेष महत्त्वाचं असल्याकडे लक्ष वेधलं. काही मुठभर देश एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचं भवितव्य ठरवू शकत नाहीत किंवा अब्जाधीशांच्या मेहरबानीवर ती राहू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. सर्वांना सन्मानानं जगता यावं यासाठी याची निर्मिती करूया असं आवाहन गुटेरस यांनी केलं. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतातल्या तंत्रज्ञान क्रांतीची प्रशंसा केली. भारतामध्ये होणारे डिजिटल व्यवहार याची प्रचिती देत आहेत आणि एका नव्या सभ्यतेची ही गाथा असल्याचं त्यांनी सांगितलं. गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी भारतातल्या विकासाच्या वेगानं आपण थक्क झालो असल्याचं सांगितलं. या शिखर परिषदेत एआय क्षेत्रातील 500हून अधिक जागतिक नेते, 20हून अधिक राष्ट्रांचे आणि सरकारांचे प्रमुख आणि सुमारे 60 मंत्री आणि उपमंत्री सहभागी झाले आहेत.